दिनांक 8/7/2025 सराईत सुमित संजय देवरे खंडणी पथकाच्या ताब्यात. खंडणी विरोधी पथकाची कामगिरी. नाशिक शहरात सुमित संजय देवरे यांनी बऱ्याच लोकांची फसवणूक केली असून त्याच्या विरोधात नाशिक शहरात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हे व तक्रार अर्ज दाखल केले आहेत. खंडणी पथकातील पोलीस अंमलदार भूषण सोनवणे, रवींद्र दिघे व चारुदत्त निकम यांना सराईत पाहिजे असलेला आरोपी सुमित संजय देवरे हा मुंबईवरून नाशिक येथे येणार असल्याची बातमी मिळताच पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मुंबई नाशिक हायवे रोडवर इगतपुरीपासून ते नाशिकपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लावून आरोपी सुमित संजय देवरे वय 30 वर्षे यास बळी मंदिर नाशिक येथे ताब्यात घेण्यात आले. त्याने नाशिक शहरात गरजू लोकांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून लोनकरिता कागदपत्रे मिळवून त्यांच्या नावावर लोन काढून स्वतः महागडे मोबाईल फोन घेऊन ती विक्री करून त्यातून येणाऱ्या पैशांचा अपहार करून लोकांची फसवणूक केली आहे. त्याबाबत नाशिक शहरात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात गुन्हे व लेखी अर्ज तक्रारी दाखल आहेत. आरोपीतास पुढील कारवाई कामी गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्यावर सध्या खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप, पोलीस हवालदार योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, पोलीस नाईक भूषण सोनवणे, मंगेश जगझाप, रवींद्र दिघे, पोलीस अंमलदार चारुदत्त निकम, भगवान जाधव व सविता कदम यांनी केलेली आहे. नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की सदर आरोपीने आपली फसवणूक केली असल्यास त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यात संपर्क करावा. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.